बिग बॉस मराठीच्या घरात झालेलं आहे एविक्शन. सॉरी गाईज, मी लेट झाली. ॲक्च्युली खबर तर 8-8:30लाच भेटली तुम्हाला, आजवळजवळ 8च्या दरम्यानच, की एविक्शन झालेलं आहे. आणि कोणाचं झालेलं आहे? जसं मी तुम्हाला सकाळी काय बोलले, रेवा कदाचित जाणार नाही, कारण रेवा राखीचे जबरदस्त पंगे होत आहे. रेवाचे एक सोडून दोन प्रोमो आज समोर आले. सो रेवाचे चान्सेस खूप कमी वाटत आहे मला जायचे, बरोबर. आणि म्हणूनच रेवा एविक्ट झालेली नाही आहे. मी काय बोललो ते, दीपाली बिग बॉसची फेवरेट आहे, त्याच्यामुळे तिचे पण चान्सेस खूप कमी आहे जायचे. त्याच्यामुळे दीपालीचं सुद्धा एविक्शन झालेलं नाही आहे. एकंदरीत सागरची आपल्याला गॅरंटी नव्हती, पण सागर एक कॉमेडी क्षेत्रातलं एक मोठं नाव, आणि परत त्याची एक म्हणजे त्याची वाईफ आणि मुलगी येऊन गेली ना, ते एक वेगळाच इम्पॅक्ट. आणि सागरचंही एविक्शन झालेलं नाही. सागर पण तिकडून आपल्याला सागर आता एक अनुश्रीबरोबर खेळताना दिसतो आपल्याला, आणि अनुश्रीचा सध्या तो एक पिलर बनलेला पण दिसतो आहे. कारण इकडं अनुश्री जेव्हा तुटते तेव्हा सागर असतो तिच्याबरोबर सावरायला. आणि सागर म्हणजे टोळी आहे तिकडे एकंदरीत, अनुश्री, सागर, संकेत आणि विशाल. आणि इकडं काटामध्ये कोण होते? काटामध्ये 5 होते. तर मी तुम्हाला सांगू इच्छिते का टोळीमधलं एकही एविक्शन नाही झालेलं आहे. वाईल्ड कार्डमधनं पण एकही एविक्शन नाही झालेलं आहे. काटा टीममधून एविक्शन झालेलं आहे, आणि ते एविक्शन झालेलं आहे तन्वीच्या नाही, म्हणजे राकेशचं नाही, तन्वीच्या भावाचं, म्हणजेच प्रभूचं. प्रभू शेळके इज एविक्टेड फ्रॉम बिग बॉस मराठी सीझन 6. प्रभू शेळके घरातून एविक्ट झालेला आहे. येस, मी तुम्हाला बोलले होते कदाचित हे प्रभूला पण काढू शकता. रेवाचे 2 प्रोमो आले. मला खूप डाऊट होता रेवा कदाचित जाणार नाही, राखी पंगे घेत आहे रेवाशी. आणि रेवाबरोबर धक्कामुक्की झाली, त्याच्यामुळे मग मला तर गॅरंटी झाली का यार जात नसते रेवा. पण कसं आहे, मी तुम्हाला कोणत्या गोष्टी इथे गॅरंटीने सांगू नाही शकत, नाही का, असतात काही गोष्टी. त्याच्यानंतर दीपाली पण मी म्हटलं तुम्हाला बिग बॉसची फेवरेट आहे, जाणार नाही. तुम्हाला सांगू का, बिग बॉसला आहे ना, यांना आहे ना टॉप 5 टॉप 6मध्ये न्यायचं आहे. कोणाला माहिती का? राकेश, तन्वी या दोघांपैकी एक विनर, म्हणजे टॉप 2 हे समजून घ्या. ठीक आहे, ठीक आहे. 2 नंबर, नंतर विशाल 3, तन्वी, राकेश, विशाल. आणि नंबर 4वर अनुश्रीला घेऊया, अनुश्री राहणार. अनुश्री नंतर नंबर 5वर इथे राखी, दीपाली यापैकी एक जण राहील असं वाटतंय नंबर 5वर. आणि ह्याच जवळजवळ टॉप 5-6 असतील. आणि नाहीतर मग दीपालीला काढून इथे सागर पण येऊ शकतो, पण दीपाली यार फेवरेट आहे यार मेकर्सची. सो मला आहे ना यांच्यामध्ये थोडंसं आहे ना, हे ना 5 लोक टॉप 5 तर हे कन्फर्म आहे, पण 6व्याला आहे ना ते एकाला घेतील ते कोणाला तरी. एक तर सागर, एक तर राखी, नाही तर मग राखीचं एविक्शन करता की काय, राखीला टॉप 5मध्ये जागा देता की नाही देता. सो राखीला जर जागा दिली नाही तर डायरेक्ट टॉप 6 हे शॉकिंग लोक असतील. ओके, म्हणजे तन्वी, राकेश, विशाल हे तर टॉप 3 माझी फिक्स, टॉप 4 फिक्स होते माझी. अनुश्री, हे 4 जण. इवन मी जवळजवळ 1 महिन्यापासून सांगते तुम्हाला, 1 महिन्यापासून जेव्हापासून रुचिता गेली ना तेव्हापासून मी सांगते का हे जे नाही टॉप 4 राहणार आहे. अनुश्री, विशाल, राकेश, तन्वी. पण 5 नंबरवर मला असं कधी कधी वाटतं दीपालीला ठेवतील, राखीला ठेवतील, नाही तर सागरला ठेवतील. आणि जर टॉप 6 हे घेऊन गेले तर दीपाली, सागर आणि राखी यापैकी दोघांपैकी एक जणाचंच एविक्शन होईल, आणि बाकीचे हे वाईल्ड कार्ड हे ठेवतील का नाही. संकेतला नेलं ना टॉप 5 टॉप 6मध्ये तर यार हे आनंद पण राहील, एक सरप्राईज पण राहील, कारण संकेत एक स्ट्रॉंग गेम खेळतोय. पण हे टोळीमधनं एवढे जास्त लोक घेऊन नाही जाणार, मी हे पण सांगते तुम्हाला. टोळीतले एवढे लोक ते घेऊन नाही जाणार. कदाचित असं पण असेल का वाईल्ड कार्डचे हे कोणीच घेऊन नाही जाणार, ताणच नको. त्याच्यामुळे राखीला पण काढतील, आणि टॉप 6 कदाचित हे राहतील दीपाली, सागर, अनुश्री, विशाल आणि तन्वी, राकेश. तर हे राहतील. आता प्रभू शेळकेचा पत्ता कट झालेला आहे. प्रभू शेळकेचा तुम्हाला वाटत असेल की बाई तन्वी बरोबर होता तो, आणि मग त्याचा पत्ता कट झाला. पण आता तन्वीची गरज जवळजवळ संपली.
आता तन्वी, दीपाली, रेवा यांच्याबरोबर एक बॉन्डिंग तिचं दिसून येतं आहे. आणि इवन या वीकमध्ये तन्वी आता कॅप्टन आहे. तर हा वीक पुढचा वीक एकदम सेफ आणि तन्वीचं जवळजवळ घरामध्ये सगळं चालताना दिसेल कॅप्टन आहे म्हणून. त्याच्यामुळे तिचं फुटेज येत राहणार सिम्पल. आणि मग राहील आणि मग काय 19 एप्रिलला तर फिनाले असं ऐकलं मी. सो मग राहिलं काय आता? मग एक वीकमध्ये यांचे ते डान्स परफॉर्मन्स वगैरे वगैरे ते सगळ्या गोष्टी असतील. त्याच्यामुळे आता जो सीझन संपला आहे, सीझनच्या अंती आपल्याला प्रभू शेळके जाताना दिसला आहे. आणि पुढच्या वीकमध्ये कदाचित डबल एविक्शन होईल आणि त्या डबल एविक्शनमध्ये काहीतरी स्ट्रॉंग नावं, शॉकिंग नावं आपल्यासमोर येतील. जसं का रेवा, राखी, संकेत यांच्यापैकी डबल एविक्शन होणार किंवा मग दीपाली. पण दीपाली जसं मी बोलले यार घेऊन जातील मेकरची फेवरेट आहे ती. सो बघूया आता काय होतं. पण प्रभू शेळके हा घरातनं एविक्ट झालेला आहे, घराच्या बाहेर पडलेला आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे? प्रभूचं एविक्शन झालं आहे ते फेअर आहे की अनफेअर आहे? तुमचं काय म्हणणं होतं? रेवा जायला हवी होती. हे बघा, रेवा तर जायला होती, रेवाचा गेम नाही. पण रेवा आता गेम खेळतीये. रेवा राखीला धरून गेम खेळतीये. रेवा राखीच्या चिंग्या काढते आणि राखी मग तिच्या मागे लागली आता. कदाचित राखी एकदम हात धुवून लागली रेवाच्या मागे आणि तिला जे फुटेज मिळतं आहे त्याच्यामुळेच तिचं एविक्शन थांबवलं आहे. म्हणजे मे बी नेक्स्ट वीक होऊ शकते. पण रेवा फायनल टॉप 6पर्यंत नाही जात हे पण सांगते मी तुम्हाला. कदाचित नाही घेऊन जाणार बिग बॉस. नाही जाणार रेवा टॉप 6मध्ये नाही जाणार. त्याच्यामुळे पुढच्या वीकमध्ये रेवाचं एविक्शन होऊ शकतो. पण या वीकमध्ये रेवा गेलेली नाही आहे. मी तुम्हाला सकाळीच बोलली ना, रेवा काटा टीममध्ये सामील झाली. रेवाचं खूप कमी चान्सेस आहे. 2-2 प्रोमो आले, धक्कामुक्की गेली. देती बाई ती घरामध्ये. प्रभू काही देत नव्हता. त्याच्यामुळे आता प्रभूचं एविक्शन झालेलं आहे. विशालची इच्छा एकंदरीत पूर्ण होताना दिसली. यार हा प्रभू का जात नाही? सगळे जाता, हा प्रभू का जात नाही? तर त्याची इच्छा इथे पूर्ण होताना दिसते आणि प्रभूचं एविक्शन झालं आहे. अखेरकार विशालची इच्छा पूर्ण झाली. मी तर ते सगळ्यात जास्त खुश विशालच झाला असेल. आणि प्रभूच्या एविक्शनबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? फेअर आहे की अनफेअर आहे? मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि मी रिव्ह्यू लवकरच घेऊन येते. ओके. सो मी हेच म्हणेल, झोपू नका. पण झोपायचं झोपा, उद्या सकाळी बघितलं तरी चालेल, काही इश्यू नाही. तर प्रभूचं एविक्शन झालं, याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते पण कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. यार सो सॉरी, मला 2 तास आधी न्यूज मिळाली पण मी बाहेर होते, मी व्हिडिओ करू शकले नाही. सो मी तुम्हाला आत्ता सांगते. ओके बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. रिव्ह्यू रात्री लेट नाईटपर्यंत जागला तर नक्की बघा, नाही तर मग सकाळी बघा. ओके, गुड नाईट, टेक केअर, शुभरात्री.